नमस्कार मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांनी सूचित केलेला 2 क्रेडिटचा कंपल्सरी कोर्स फॉर ऑल द फॅकल्टी फर्स्ट इयर डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स या कोर्समध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत. मी डॉक्टर नागेश आपल्याला दुसरा मॉड्यूल शिकवणार आहे. या लेक्चरमधून तुम्हाला मी दुसऱ्या मॉड्यूलची माहिती देतोय. आपलं दुसरं मॉड्यूल असणार आहे डिसेंट्रलायझेशन म्हणजेच विकेंद्रीकरण. यामध्ये आपण प्रामुख्याने 4 टॉपिकची माहिती पाहणार आहोत. पहिला आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन, ज्याला भारतातल्या विकेंद्रीकरणाची परंपरा असं म्हणू शकतो. दुसरा मुद्दा आहे हिस्ट्री ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास काय राहिलेला आहे, त्या इतिहासाची नेमकी मांडणी आपण यातून थोडक्यात पाहणार आहोत आणि पंचायत राज व्यवस्थेतून डिसेंट्रलायझेशन प्रक्रिया ही शेवटपर्यंत कशी पोहोचली याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आपण स्पष्ट करणार आहोत 73rd अँड 74th अमेंडमेंट, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती, ज्यातून डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया गतिशील कशी बनली याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर चौथा मुद्दा आपला असणार आहे चॅलेंजेस ऑफ कास्ट, जेंडर, क्लास, डेमोक्रेसी अँड एथनिसिटी. यातून आपल्याला डेमोक्रेसीची जी प्रक्रिया आहे ती शेवटपर्यंत कशी पोहोचली, त्याचबरोबर या प्रक्रियेचा एकंदर परिणाम कसा झाला, त्यातून जे जात, वर्ग, लिंगभाव ह्याच्या पुढची चॅलेंजेस कसे उभे राहिले. डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया या 4 घटनांच्या माध्यमातून एक आव्हानात्मक कशी बनत गेली किंवा त्यावरती याचा परिणाम कसा बनला, हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपण ही प्रक्रिया सुरुवातीला समजून घेऊ. या चॅप्टरमधून आपण पाहणार आहोत, या टॉपिकमधून आज मी तुम्हाला 2 प्रमुख मुद्द्यांना अ, अ, प्रमुख 2 मुद्द्यांचं विश्लेषण सांगणार आहे. त्याचा एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू आपला असणार आहे, की हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पाहायचा आहे. इव्हन ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या, बलवंतराय मेहता असेल किंवा अशोक मेहता कमिटी असेल, या कमिटीचं नेमकं सार काय होतं, हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. इंडियन ट्रॅडिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन आणि हिस्ट्री ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन याचं एक थोडक्यात विश्लेषण आपण या प्रकरणातून पाहणार आहोत. आपल्या या लेक्चरची सुरुवात महात्मा गांधीजींच्या कोटनी सुरू करूया. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की महात्मा गांधीजींचं एक स्वप्न होतं किंवा एक कल्पना होती त्यांची, की खेड्यांकडे चला. खेड्यांकडे चला ह्याची मूळ संकल्पना किंवा त्याचा मूळ गाभा हाच होता, की विकेंद्रीकरण करायचंय. हा जो काही विकासाचा फ्लो आहे, विकासाचा प्रवाह आहे, तो शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे. अ, अ, त्यांचं कोट होतं, "माय आयडिया ऑफ विलेज स्वराज इट इज अ कंप्लीट रिपब्लिक, independent of its neighbors for its own vital wants, and yet interdependent for many others in which dependence is a necessity." ही जी काही त्यांची कल्पना होती, तिचा उद्देश काय होता, की फक्त शहरं ही विकसित होता कामा नये. त्याचबरोबर म्हणजे जितक्या गतीने, जितक्या प्रक्रियेने शहरं विकसित होत आहेत, ते शहरं तशीच ग्रामीण भागसुद्धा विकसित झाला पाहिजे. खेडेसुद्धा विकसित झाले पाहिजे. खेड्यांकडं चला हा त्यांचा जो काही नारा होता, तो त्याच गोष्टीला, त्याच संकल्पनेला मांडणारा होता. ह्या भारताचा बहुतांश भाग हा खेड्यांनी व्यापलेला आहे आणि भारताची खेडी जर स्वयंपूर्ण बनली, खेडी जर स्वतंत्र बनली, तर भारताचा जो विकासाचा वेग आहे, तो खूप असेल, असं महात्मा गांधींना अपेक्षित होतं. आणि म्हणून डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेचा गाभा, मूळ हेतू गांधीजींच्या कल्पनेतून पुढे येतो, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. विकेंद्रीकरण ही मुळात एक राजकीय प्रक्रिया आहे. म्हणजे ज्यामध्ये प्रशासकीय सत्ता असते, सार्वजनिक साधन संपत्ती असतात, जबाबदारी असते, की जी जबाबदारी
केंद्र सरकार किंवा केंद्र शासन यांच्याकडून ती लोकल स्थानिक पातळीपर्यंत पोहोचली पाहिजे. तिथपर्यंत हस्तांतरित केली जावी, असा उद्देश या विकेंद्रीकरणाचा आहे. मग ती संस्था राजकीय असो किंवा ती संस्था गव्हर्नमेंटची असो किंवा अशासकीय असो, प्रत्येक संस्थेला सामुदायिक तत्वावरती सत्ता देण्याची प्रक्रिया ही विकेंद्रीकरणाकडे असते. भारतामध्ये 1993 मध्ये भारत सरकारने ही जी काही कल्पना होती, ही जी काही प्रक्रिया होती, तिला घटनात्मक मंजुरी दिली. आणि यातून काय केलं गेलं, तर पंचायत संस्थांना अधिक प्रबळ बनवलं गेलं. आणि आपल्याला माहिती आहे, की ग्रामीण भागामध्ये पंचायत संस्था ह्या खूप प्रबळ आहेत. या खूप महत्त्वाच्या आहेत. का महत्त्वाच्या आहेत? कारण लोकशाहीची प्रक्रिया अधिक सखोल करण्यासाठी, लोकशाहीची प्रक्रिया अधिक बळकट बनवण्यासाठी या पंचायत संस्था काम करत असतात. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर यांना अधिक गती मिळवली गेली आणि याला अधिकृत मान्यता मिळवली गेली. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांची सत्ता किंवा पंचायत राज संस्था यांची सत्ता अधिकृत मानली गेली आणि त्या संस्थांना कायदेशीर मानून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी या विकेंद्रीकरणाची प्रक्रियेला महत्त्व दिलं गेलं. आणि ही जी प्रक्रिया आहे ती अधिक सखोल कशी व्हावी या दृष्टीने भारतामध्ये प्रयत्न केले गेले. मग ही नेमकी संकल्पना काय आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. द कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजे या संकल्पनेचं नेमकं वास्तव काय आहे ते आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. पहिली आहे डिसेंट्रलायझेशन इज द प्रोसेस ऑफ redistributing of disappearing functioning power, people and escape. ही जी संस्था आहे किंवा ही जी संकल्पना आहे, अ, ही प्रक्रिया decentralization is the process of redistributing or dispersing functions. ही एक प्रक्रिया आहे की विकेंद्रीकरण करण्याची. सत्तेचं वाटप करायचंय. सत्तेला पुनर्मांडणी करायची, त्याचं पुनर्वाटप करायचंय किंवा प्रत्येकापर्यंत कामं पोहोचवायची. पॉवर्स, पीपल ऑर थिंग अवे फ्रॉम सेंट्रल लोकेशन ऑर अथॉरिटी. ही जी केंद्र शासन आहे किंवा केंद्रातली जी सत्ता आहे, त्या सत्तेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं किंवा तिचं डिस्ट्रिब्युशन करणं, प्रत्येक घटकाला, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ती सत्ता पोहोचवणं, हे त्या डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेचा गाभा आहे. Democratic decentralization can be defined as meaningful authority evolved to local units of governance that are accessible and accountable to the local citizenry who enjoy full political rights and liberty. डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन प्रक्रिया ही काय आहे तर ती काय करते तर जे गव्हर्नमेंट आहे किंवा जी एक सत्ता आहे त्या सत्तेला डिझॉल्व करते. त्या सत्तेला तोडते आणि त्या सत्तेला तोडून प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक सामाजिक संस्थेपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत ती सत्ता कशी पोहोचेल, स्थानिक पातळीवरती कशी पोहोचेल, स्थानिक नागरिकांपर्यंत ती सत्ता कशी पोहोचेल आणि ही पोहोचल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपला राजकीय अधिकार आणि स्वातंत्र्य मनसोक्तपणे एन्जॉय करू शकतो, मनसोक्तपणे उपभोगू शकतो, यासाठी प्रयत्न करतो. याला डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. मग यातलं मेन कन्सर्न काय आहे? पार्टिसिपेशन अँड कंट्रोल ऑफ गव्हर्नन्स by the people of the country is the essence of democracy. लोकशाही राज्य, लोकशाही व्यवस्था ही ही नेमकं याचा गाभा काय आहे? आपण अब्राहम लिंकनच्या व्याख्येतून समजून घेत असतो, की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. यात काय महत्त्वाचा गाभा आहे? तर प्रत्येक व्यक्तीनं या गव्हर्नन्स, या सुराज्य व्यवस्थेमध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि फक्त सहभागच नोंदवला नाही पाहिजे, तर आपलं नियंत्रण पण प्रस्थापित केलं पाहिजे.
कारण जर लोकांनी नियंत्रण प्रस्थापित केलं, लोकांनी सहभाग नोंदवला, तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीची कल्पना, लोकशाही व्यवस्था अधिक प्रबळ बनू शकते. अधिक ती लोकांपर्यंत पोहोचू शकते. अधिक खुलेआम बनू शकते. प्रत्येक आपलं जे मूलभूत हक्क आहे, त्या हक्कांपर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याला भोगायचं असेल, तर लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेत जी काही अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीवरती, त्या अधिकारांवरती आपलं कंट्रोल ठेवलं पाहिजे. आपलं नियंत्रण ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला जर ही लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया अधिक सखोलपणे समजून घ्यायची असेल, तर या संकल्पनेची काही वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांना आपल्याला पाहावं लागेल. या विकेंद्रीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, की धोरण निर्मात्यांवर लोकांचं नियंत्रण. ही जी काही पॉलिसी मेकर्स आहे, कंट्रोल ओव्हर पॉलिसी मेकर्स बाय पीपल. लोकांनी ह्या धोरण निर्मात्यांवरती कंट्रोल ठेवलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे, त्यांना धाक दाखवलं पाहिजे, त्यांच्यावरती चाप ठेवला पाहिजे. तर ते लोकांच्या फायद्यासाठीचे, लोकांच्या भल्यासाठीचे धोरणं तयार करू शकतात. अदरवाईज आपल्याला माहिती आहे की हुकुमशाही व्हायला वेळ लागत नाहीये. इथं हुकुमशाही का होत नाही? भारतामध्ये हुकुमशाहीला अडथळे का येऊ शकतात? कारण लोकांचं कंट्रोल आहे. आणि हे लोकांचं कंट्रोल कशामुळं घडतंय? तर ही जी काही सत्ता आहे तिचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते स्वतंत्र अस्तित्वाच्या माध्यमातून लोकं आपल्यावरती पॉवर करू शकतात. लोकं धोरण निर्मात्यांपर्यंत पोहोचू शकतात. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की पंतप्रधान निवडून दिलाय. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मी राष्ट्रपतीची निवडून दिलाय. लोकप्रतिनिधी जे आहेत, त्या प्रत्येकाला आपण निवडून दिलंय. हे का होऊ शकतं? कारण लोकांचं कंट्रोल आहे. आणि म्हणून जे धोरण निर्माते आहेत, जे पॉलिसी मेकर्स आहेत, यांच्यावरती अंकुश असला पाहिजे. अदरवाईज ते त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या पद्धतीने ते धोरण निर्माते करू शकतात. आज आपण जे डिमॉनिटायझेशन घडलं, ही एक पॉलिसी होती. हे एक धोरण होतं आणि ते धोरण कशासाठीच होतं तर भ्रष्टाचार संपवण्यासाठीचं किंवा इथलं जे पैशांचं केंद्रीकरण झालंय, ते केंद्रीकरण संपुष्टात आणण्यासाठीचं ती एक पॉलिसी होती. अर्थात ती अंमलात आणल्यानंतर तिचे फायदे झाले की तोटे झाले, याच्यावरती आपण फारसं बोलत नाहीये. पण प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक जण त्याच्यावरती बोलू शकतो. आपलं मत व्यक्त करू शकतो. आपला राग व्यक्त करू शकतो किंवा आपल्याला ते चांगलं वाटलं हेही व्यक्त करू शकतो. म्हणजेच या पॉलिसींवरती लोकांचं नियंत्रण आहे आणि हे डिसेंट्रलायझेशनचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार. आपण लोकशाही प्रक्रिया बळकट असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती ते नोंदवू शकतो. आपल्याला कुठला प्रतिनिधी हवाय, आपल्याला कोण सत्तेवर हवंय, हे आपण ठरवतोय. आणि आपण ठरवतोय म्हणून त्यांना तो अधिकार मिळतोय. म्हणून त्यात हे जे काही नागरिकांना मतदानाचा अधिकार देणं आहे, हे या डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेतून आलेलं आहे. तिसरं प्रमुख वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे राजकीय संस्थेकडून राजकीय स्वातंत्र्य. कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलंही गव्हर्नमेंट लोकांच्या राजकीय स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही. ते कान्ट डू दॅट. कारण ही घटनेतून आपल्याला मिळालेलं आहे आणि घटनेने डिसेंट्रलाइज केलेलं आहे. घटनेने त्याचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला राजकीय मूलभूत हक्क आहे. राजकीय स्वातंत्र्य असणं हा त्याचा मूलभूत हक्क आहे. आपल्याला बोलता आलं पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आपल्याला असं वाटलं की मला उभं राहायचंय, आपण राहू शकतो. हा प्रत्येकाचा राजकीय स्वातंत्र्य आहे. आणि हे राजकीय संस्थेकडून दिलं जातं. त्याला अबाधित ठेवलं जातं आणि हे एक वैशिष्ट्य आपण डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेचं मानतो. यानंतर पुढचं प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुमताला प्राधान्य. इथं आकडेवारीचा खेळ. ज्याच्याकडे जास्त आकडे तो सत्तेवर.
ज्याच्याकडे कमी आकडे तो सत्तेतून बाहेर. हे का घडतं? कारण इथं बहुमताला प्राधान्य दिलं जातंय. प्रत्येक व्यक्तीचं मत तिथं काउंट होतंय आणि ते काउंट होत असताना ते कुणाच्या बाजूने जातंय आणि कुणाच्या बाजूने जात नाही, यावरती फोकस दिला जातो, यावरती भर दिला जातोय आणि त्यातून ही लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून बहुमताला प्राधान्य हा या लोकशाही प्रक्रियेचा किंवा डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मित्रहो, डिसेंट्रलायझेशन प्रक्रिया हा एक खूप मोठा टप्पा होता. मी तुम्हाला म्हटलं, की ती एक प्रक्रिया पण आहे. ती एक राजकीय प्रक्रिया पण आहे. पण ही प्रक्रिया कशी तयार झाली? तिच्यासाठी अ, धोरणात्मक काही मसुदे तयार केले का? त्याच्यासाठी काही कायदे तयार केले का? त्याच्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या तयार केल्या, वेगवेगळ्या समित्या तयार केल्या आणि या समित्या सतत आपलं मत, आपलं आपलं अ, अ, त्यांचं जे काही निरीक्षण होतं ते मांडत गेले. मी तुम्हाला या कमिट्यांची एक यादी तुमच्यापुढं मांडत आहे. अ, त्या कमिट्या आणि त्या कधी होत्या, त्याचा एक कार्यकाळ तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बळवंतराय मेहता कमिटी 1957 मध्ये आली. त्यानंतर विटे कृष्णमचारी 1960 मध्ये, अ, तकटमल जैन स्टडीज ग्रुप 1966 मध्ये, अशोक मेहता कमिटी 1978, जिव्हेकी राव कमिटी 1985, डॉक्टर एल एम सिंघवी कमिटी 1986, पी के थुंगॉन कमिटी 1989 आणि एस मोहिंदर सिंग 2013. या प्रमुख समित्या होत्या की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही जी काही डिसेंट्रलायझेशन प्रक्रिया आहे भारतातल्या लोकशाहीची, ती इथं होताना दिसते. यातल्या प्रमुख 2 समित्यांची शिफारस किंवा त्यांचा मसुदा फार महत्त्वाचा होता या प्रक्रियेसाठी. त्यात थोडक्यात मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो. पहिला अ, अ, होती जी बलवंतराय मेहता समिती. द प्रिन्सिपल ट्रस्ट ऑफ बलवंतराय मेहता committee report was towards decentralization of democratic institution is an effort to shift decision centers close to the people to enable their active and continuous participation under local popular control. या समितीनं असं सांगितलं किंवा असा त्याचा हे केला, की जर आपल्याला लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करायची असेल आणि या प्रक्रियेमध्ये लोकांच्या विचारांना अधिक प्रमुख प्रवाही बनवायचं असेल, तर आपल्याला हे जे डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला सेंटरमधली सत्ता लोकांपर्यंत पोहोचावी लागेल. आणि ही फक्त पोहोचवावीच नाही, तर लोकांचा ॲक्टिव्हली आणि सातत्यपूर्ण असा सहभाग त्याच्यामध्ये राहिला पाहिजे. तर ही एक लोकल पॉप्युलर कंट्रोल तिथं असला पाहिजे. तिथं स्थानिक लोकांचा नियंत्रण असलं पाहिजे आणि ते जर असेल, तर ही डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया अधिक व्यवस्थित होऊ शकते आणि त्यातून आपल्याला लोकशाही अधिक बळकट करता येऊ शकते. आणि दुसरी अ, मसुदा समिती होती जी अशोक मेहता कमिटी म्हणून मांडली गेली, की जिचा द प्रिन्सिपल थिसिस वॉज द फंक्शनल नेसेसिटी ऑफ डिसेंट्रलायझेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लेव्हल क्लोजर टू द पीपल. ही जी प्रशासकीय पातळी आहे, प्रशासकीय ज्या गोष्टी आहेत, त्या लोकांपर्यंत खूप जवळून आल्या पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. खूप अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याचं कार्यसुद्धा, त्याचं त्याचं प्रकार्यसुद्धा व्यवस्थितपणे चाललं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपल्याला या समितीचा किंवा या डिसेंट्रलायझेशन प्रक्रियेचा अ, अ, फायदा होऊ शकतो. ही डिसेंट्रलायझेशन प्रक्रिया प्रामुख्याने लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते. या संपूर्ण प्रक्रियेतून आपल्याला डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरणाची प्रक्रिया नेमकी काय आहे? तिचा अर्थ काय आहे? आणि ती नेमकी कुठल्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचली, हे आपल्याला समजून येतं. यानंतरचा जो प्रमुख भाग असणार आहे, तो असणार आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आणि पंचायत राज व्यवस्था.
या दोन मुद्द्यांमधून आपण डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया अधिक सखोल समजून घेऊ पुढच्या तासामध्ये. धन्यवाद. थँक यू.